बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक दी.बा. पाटील लिखित कादंबरी मास्तर भाग 4. झुंजू मुंजू सकाळ झाली. पक्ष्यांच्या सुरेख किलबिलाटानं झाडांच्या फांद्या बोलू लागल्या. आबांनी पहाटेच आंघोळ उरकून घरातल्या देवाऱ्यापुढं ते देवपूजेला बसले. देवापुढं सुगंधी उदबत्त्यांचा जुडगा लावला. आबांच्या हातातील पितळी घंटा किणकिणली. देवाची आरती संपली. घराबाहेर पडण्यासाठी त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या धोंडीरामच्या हातावर आबांनी साखर ठेवली. तेवढ्यात त्याच्या आईनं त्यावर मातीच्या गाडग्यातील ताज्या दह्याची खापरी ठेवली. धोंडीरामने ते तोंडात टाकलं. त्यानं खाली वाकून आई आबांना नमस्कार केला. देवापुढे दंडवत घातला. दौलतीनं सायकल बाहेर काढली. तिच्यावर टांग टाकून धोंडीराम स्वार झाला. तो वेगानं कासेगावच्या दिशेनं सायकल चालवू लागला. घामाच्या धाराने निथळत असल्या धोंडीरामला बघून दादासाहेब पाटील म्हणाले, मास्तर लय लवकर आला सा. आणि सायकलने यायची काय गरज होती? एसटी गावली असती की. गावली असती पण यायला उशीर झाला असता. गाडी वेळेवर येत नाही म्हणून सायकलवरून आलोय, असं धोंडीरामनं स्पष्टीकरण दिलं. दादासाहेब म्हणाले, तेही बरंच झालं म्हणायचं. बसा, जरासा नाश्ता पाणी घ्या. पत्र तयार करतो मग निघा. असं म्हणून दादासाहेबांनी आपल्या नोकराला शिरा आणि चहा आणायला सांगितला. तेवढ्यात कपाटातून आपलं लेटर पॅड काढून त्याने आमदार डांगेंच्या नावानं 4 ओळींचं पत्र लिहिलं. काल आपलं फोनवर बोलणं झालेलं आहे. ऑर्डर द्यावी असं शेवटचं वाक्य लिहिलं व त्यांनी सही करून ते पत्र धोंडीरामच्या हाती दिलं. चहा पाणी आटोपून निघताना ते त्याला म्हणाले, मास्तर निघा आता. तुम्हाला ऑर्डर मिळेलच, पर आपलं काम ध्यानात असू देत. धोंडीरामनं मान हलवून होकार दिला. पुन्हा त्याची सायकल भाटवडेच्या दिशेनं धावू लागली. भाटवडे गावाबाहेर डोंगर रंगांच्या पायथ्याला पसरल्या विस्तीर्ण माळावर डांगेसाहेबांच्या श्रीपतराव कला वाणिज्य विद्यालयाची उंच व अवाढव्य इमारत उभी होती. ती इमारत धोंडीरामच्या नजरेच्या टप्प्यात आली. इमारतीच्या एका बाजूला थोड्याशा अंतरावर आमदार डांगेंचा टुमदार बंगला दिसत होता. त्याच्या भोवतीनं गच्च हिरवीगर्द झाडी वाढली होती. त्या दिशेनं धोंडीरामनं सायकल वळवली. बघता बघता अंतर पार करून तो बंगल्याच्या गेटवर आला. गेट बाहेर थांबला. खिशातून रुमाल काढून त्यानं तोंडावर ओघळणारा घाम पुसला. आशाळभूतपणे त्याची नजर गेटवरून बंगल्यापर्यंत गेली. गुडघ्यापर्यंत खाकी चड्डी घातलेली व वर अंगात तारदेवच्या जाड पांढऱ्या कापडाचं दंडकं घातलेली साठीपर्यंत टेकलेली एक व्यक्ती बंगल्यासमोरच्या बागेला हातातील झारीनं पाणी देत होती. त्या व्यक्तीनं तिरप्या नजरेतून आतूनच धोंडीरामाकडे पाहिलं आणि आवाज चढवून विचारलं, कोण पाहिजे आपल्याला? गडबडून धोंडीराम म्हणाला, आमदार डांगे साहेबांना भेटायचंय. मीच आमदार डांगे, ये आत ये. आमदाराने आवाज दिला. स्टँडवर सायकल लावून धोंडीराम आत गेला. त्यांच्या पायाशी वाकून त्यानं नमस्कार केला. नको नको म्हणत त्यांनी त्याला उठवलं व म्हणाले, काय काम? बोल. पॅन्टच्या खिशातून चिठ्ठी काढून त्यांच्या हाती देत धोंडीराम म्हणाला, दादासाहेब पाटलांच्याकडून आलोय. त्यांनी मान डोलावत दादासाहेबांचं पत्र वाचलं. पत्र वाचून होताच ते धोंडीरामला म्हणाले, जा प्राचार्य जोशींना भेट. ते तुला ऑर्डर देतील. मी फोन करून त्यांना सांगेन. आभारी आहे आमदार साहेब, असं म्हणून धोंडीरामने त्यांना हात जोडले. त्या क्षणीच डांगे म्हणाले, पण तुला काही अटी पाळाव्या लागतील. बोला, मी तुमच्या सर्व अटी पाळीन, असं धोंडीराम बोलला. डांगे म्हणाले, आम्ही हे सर्व शिक्षण संकुल शून्यातून उभं केलंय.
या माळावर खोकडे आणि लांडगे आश्रय घ्यायचे. ही गायरानाची जागा आम्ही मिळवली, फुकट मिळवली. इथं आम्ही हे वैभव उभा केलं. इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्ट्स, कॉमर्स कॉलेज उभं केलं. हे हे सर्व आम्ही घाम गाळून उभं केलं. मला मान्य आहे साहेब, असा धोंडीरामनं होकार भरला. पुन्हा डांगे म्हणाले, इथं आसपासच्या 10-15 खेड्यांतून मुलं कॉलेजला येतात. गोरगरिबांच्या उच्च शिक्षणाची आम्ही सोय केली. ही पुढची इमारत बांधताना आम्ही स्वतः घाम गाळला आहे. म्हणून मी म्हणतो, उद्या तुम्ही प्राध्यापक जरी झालात तरी आम्ही तुम्हाला काहीही काम सांगू. अगदी अगदी गौंड्यांच्या हाताखाली सुद्धा काम करावं लागेल. श्रम करून नोकरी करावी लागेल. आहे कबूल? डांगेच्या अटी ऐकून धोंडीराम क्षणभर कोड्यात पडला. होकार द्यावा की नकार द्यावा हे त्याला सुचेनासं झालं. त्यातूनही तो डांगेनं म्हणाला, डांगे साहेब, तुमच्या शिक्षकानं अशी कामं करणं तुम्हाला जर भूषणावं वाटत असेल तर मी जरूर श्रम करून इथं प्राध्यापकाची भूमिका पार पाडेन. शाबास शाबास, मला तुझ्यासारख्यांचीच गरज आहे. माझ्या अटी ऐकून आजवर कितीतरी परत फिरले, पण तुला नोकरीची खरी गरज आहे. घेतला तुला. जा, प्राचार्यांना भेट. तात्पुरती ते तुला लोकल ऑर्डर देतील, असा डांगेने हुकूम दिला. आभारी आहे, असं म्हणून धोंडीराम कॉलेज इमारतीकडे वळला. प्राचार्य जोशींच्या केबिनसमोर एका बाजूला भिंतीला पाठ लावून खाकी वर्दीतला शिपाई कुंडलिक अडके आळसावलेल्या चेहऱ्यानं बसलेला. धोंडीरामला बघून त्याची नजर कावरीबावरी झाली. टुलावर दुमडून घेतलेले पाय त्यानं खाली सोडले. धोंडीरामकडे पाहत त्यानं बसल्या जागेवरूनच विचारलं, कोण पाहिजे आहे? मला प्राचार्य जोशींना भेटायचं आहे, असं धोंडीराम बोलला. त्यावर शिपाई म्हणाला, सर कामात आहे ती, तासाभरानं या. पण मी आमदार साहेबांच्याकडून आलो आहे, त्यांनीच मला जोशी सरांना भेटायला पाठवलं आहे. आमदारांचं नाव ऐकता शिपाई उठून उभा राहत म्हणाला, थांबा थांबा, सरांना विचारून येतो. काय नाव म्हणाला सा? धोंडीराम सावंत. शिपाई ऑफिसचं अर्धदार ढकलून आत गेला. काही मिनिटातच बाहेर येऊन धोंडीरामला म्हणाला, जावात, साहेबांनी बोलिवलंय. आत येऊ सर? धोंडीराम चौकटीतून म्हणाला, ये, असं तुटक उत्तर आलं. धोंडीराम अदबीनं आत गेला. 50शीतल्या जोशी सरांना त्यानं वाकून नमस्कार केला. चष्म्याच्या वरच्या अर्ध्या भिंगातून तिरपं बघत आपल्या टेबलावर हात फिरवत जोशी सर म्हणाले, धोंडीराम सावंत ना? होय सर, बसा, असं म्हणत जोशी सरांनी समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवलं. धोंडीराम नम्रपणे खुर्चीत बसला. पुन्हा सर म्हणाले, MA इंग्लिश का? होय सर. MPhil करावं लागेल? होय सर. वशिल्याने आलेले दिसता, विदाऊट ॲड? तसं काही नाही सर. मग कसं? नोकरी शोधत होतो. माझ्या मित्राकडून कासेगावच्या दादा पाटलांची ओळख झाली. त्यांनी डांगे साहेबांना फोन केला आणि आलो, झालं. दादासाहेब पेट्रोल पंपवाले, तालुक्याच्या राजकारणातली किल्ली म्हणा की. माहीत नाही सर. ठीक आहे, उद्यापासून कामावर हजर व्हा. कॉलेज ग्रामीण भागातलं आहे. विद्यार्थी रेग्युलर येतातच असं नाही. जशी परिस्थिती असेल तसं शिकवत राहा. काम नसेल तेव्हा काय करायचं ते मी सांगेनच. थँक्यू सर. पण ऑर्डर? या धोंडीरामच्या वाक्यावर जोशी सरांनी डोळे वठारले आणि म्हणाले, इथे आधी काम, ऑर्डर नंतर. तीही आमदार साहेबांच्या इच्छेनं मिळेल तेव्हा घ्यायची. कबूल? कबूल सर. पण तू काही काळजी करू नकोस, मास्टर सहीला मिळेल.
वर्षानं जरी ऑर्डर दिली तरी पाठीमागची तारीख टाकून मिळेल. इथे अशी पद्धतच आहे, समजलं? येस सर, असं म्हणत धोंडीरामनं मान हलवली, होकार दिला. मग ये तर, सर म्हणाले. सरांची आज्ञा घेऊन धोंडीराम ऑफिसमधून बाहेर पडला. बाहेर टुलावर बसल्या कुंडलिक अडकेनं उठून त्याला नमस्कार करीत म्हटलं, सर झालं का काम? होय झालं, धोंडीरामनं उत्तर दिलं. त्यावर 4 पावलं धोंडीराम बरोबर चालतच कुंडलिक त्याच्या सायकलपर्यंत आला. तेव्हा त्याला धोंडीरामनं विचारलं, आपण इथलेच का? तसा हसत हसत कुंडलिक म्हणाला, मी होय इथलाच की. या कॉलेजसाठी सगळी जमीन आमच्याच बापजाद्यांची दिली या. खरेदी पत्र झालं पण आमदारी किमतीतच झालं, म्हणून तरी मला इथं शिपाई म्हणून घेतलाय डांगे साहेबांनी. असं बोलतच कुंडलिकनं खिशातून पान तंबाखूचा बटवा काढला. बटव्यातून घुंगरू लावला, अडकित्ता काढला. अडकीत त्यात सुपारी धरून त्यानं कातरली. सुपारीचा बारीक चुरा धोंडीरामकडे देत म्हणाला, सर धरा सुपारी. आता इथनं पुढं आपली रोजचीच भेट होणार आहे. नको मामा, मी सुपारी खात नाही. सुपारी खात नाही सा? असं म्हणून पुन्हा एकदा कुंडलिकनं आपल्या झुपकेदार मिशावून हात फिरवला व खळखळून हसत म्हणाला, खावा की राव. इथं येणारा प्रत्येकजण मला असंच म्हणत होता, पण आता मधल्या तासात माझ्याकडनं पान तंबाखू मागून खात्यात. त्यावर धोंडीरामला कसंच वाटलं. पुन्हा अडके म्हणाला, म्या जातीचा रामोशी हाय. दोस्तीतलं इमान कायम टिकलं. आमदार साहेब पण आमच्यावरच अवलंबून असतात. निवडणुकीच्या काळात कुठं खून कराबा करायचा झालात तर पहिला निरोप आमच्या वस्तीवर असतोय. असं म्हणून अडकेनं पुन्हा मिशा पिरगाळ्या. धोंडीरामला काय बोलावं सुचच ना. त्यातूनही तो म्हणाला, बरं मामा, निघतो मी आता. तसा अडके बोलला, उद्यापासनं तुम्ही मला मामा म्हणायचं नाही, कुंडलिक म्हणून नाव घ्यायचं. पण तुमचं वय त्याचा विचार करायला नको का? इथं वयाचा सवाल नाही. तुम्ही सर आणि मी शिपाई. बरं बरं ठीक आहे. असं म्हणून धोंडीरामनं सायकल वळवली आणि सीटवर टांग टाकली. पाठीमागून अडके रामराम म्हणाला. पुढं बघतच धोंडीरामने रामराम म्हटलं. काळमवाडी पाठीमागं टाकत मधल्या वाटेनं तो शिवपुरीच्या चढायला लागला. तो चढ चढताना सायकलचे पांडल मारून त्याच्या मांड्या भरून आल्या. चढाच्या माथ्यावर येऊन तो क्षणभर थांबला. सायकल स्टँडला लावून त्यानं चेहऱ्यावरचा घाम पुसला. चढाच्या पश्चिम बाजूला हिरव्या गर्द झाडीनं व्यापलेला पिराचा डोंगर उभा होता. डोंगराच्या माथ्यावर पिराचं देऊळ होतं. त्या देवळातून जणू पिराची नजर चौमुलखावर होती. तो नवसाला पावायचा. त्याच्यावर भगवा आणि हिरवा झेंडा एकोप्यानं फडकत होते. मुस्लिम त्याला पीर म्हणायचे, हिंदू त्याला बुवाजी म्हणायचे. त्याचा इतिहास कोणालाच माहीत नव्हता, पण त्याच्या ठाई मात्र समभाव श्रद्धा सर्वांचीच होती. तो पंचक्रोशीचा राखणदार होता. उभ्या जागेवरूनच धोंडीरामने त्याला हात जोडले. डोक्यावरचा सूर्य उन्हानं भाजून काढत होता. पिराहून येणारा वाऱ्याचा झोत मात्र अंगाला थंडावा देत होता. पिराला हात जोडून धोंडीराम म्हणाला, उद्यापासून दररोज तुझ्याच वाटेवरून जावं लागेल. माझ्यात एक चांगला शिक्षक होण्याचं सामर्थ्य दे. असं म्हणून त्यानं आपली सायकल गावच्या घसारीला लावली. गावाबाहेर चिंचेच्या व पिंपरणीच्या उंच विस्तीर्ण झाडीनं वेढलेलं सिद्धेश्वराचं मंदिर लागलं. त्या मंदिरापुढं धोंडीरामच्या सायकलचे ब्रेक लागले. सायकल स्टँडला लावून मंदिराच्या पायरीवर धोंडीरामनं साष्टांग दंडवत घातला. तो सिद्धेश्वराला म्हणाला, तुझ्याच आशीर्वादानं नोकरी लागली ती पेलण्याचं व यशस्वी करण्याचं बळ दे. देवळात कोणीतरी घंटेला टोल दिला. मनात दिलासा देणारा घंटानाद झाला. त्या आवाजाची कंपनं झाडाझुडपातून पिराच्या पायथ्याला वेढीत गेली.
धोंडीरामच्या मनात उज्ज्वल भविष्याचे संकेत उमटले. डोळे मिटून त्यानं सिद्धेश्वराला हात जोडले. पिंपरणीच्या बुडाखालील रुंद घडीव दगडांच्या पारावरून आवाज आला. मास्तर, आज भर दुपारचं देवाला आलायचा. धोंडीरामनं चमकून आवाजाच्या दिशेनं पाहिलं. पिंपरणीच्या झाडाखाली गार सावलीत चंद्रू पाटील बसलेला. त्यानंच धोंडीरामला आवाज दिला होता. त्याच्या जवळ जात धोंडीरामनं विचारलं, दादा, तुम्हाला कसं माहीत मी मास्तर झालो म्हणून? कसं म्हणजे? अरे तू मास्तरकीचं शिक्षण घेतलास म्हणजे एक दिवस मास्तर होणारच की, म्हणून तुला मी मास्तर म्हणालो, असं चंद्रू पाटलानं स्पष्टीकरण दिलं. त्यावर धोंडीराम हसत हसत त्याला म्हणाला, दादा, मानलं तुम्हाला. अरे तूच नाहीस तर समद गाव मानतंय आपल्याला. माझ्या वयाचा गावात कोण आहे सांग? आणि त्यात मी स्वातंत्र्य सैनिक आहे. सरकार दरबारी पण आपली इज्जत आहे. असं चंद्रू पाटील आपल्या पिकून पांढऱ्या झाल्या झुपकेदार मिशावरून हात मारीत घमेंडीनं बोलला. खरं आहे तुमचं. असं बोलून धोंडीरामनं सायकल घराकडे वळवली. सायकलवर बघता क्षणी त्याच्या मनात पुन्हा चंद्रू पाटील उभा राहिला. हा चंद्रू पाटील 75 ओलांडली तरी अजून अंगानं मजबूत होता. उंचीनं मध्यम, जाड बांध्याचा, रंगानं गव्हाळ, राकट चेहऱ्याचा, डोईवर सदैव पांढरा नीळ दिलेला फेटा, अंगात 3 बटनांचा सदरा, खाली धोतर आणि पायात त्याच्या ओझ्यानं करकरणारी कोल्हापुरी कातडी पायतानं. घरातून बाहेर पडताना त्याच्या हातात सदैव धारदार विळा असायचा. खांद्याला उन्हाळी पावसाळी लोंबणारी छत्री असते. पुढच्या माणसाशी बोलताना त्याच्या आवाजात घमेंड आणि मगरुरी जाणवते. तो स्वातंत्र्य सैनिक असल्याने स्वतःला गावापेक्षा वेगळा समजतो. पण तो खरा स्वातंत्र्य सैनिक नाहीच. त्या काळात पंचक्रोशीत धनगरांचं बंड होतं. धनगरांची टोळी दिवसा ढवळ्या दरोडे घालायची. तरण्या ताट्या बायकांना रानात एकटी गाठून तिच्या अब्रूला हात घालायचे. त्या टोळीवर ब्रिटिश सरकारचं चोऱ्या दरोड्यांचं आणि बलात्काराचं पकड वॉरंट जारी होतं. त्या टोळीतच चंद्रू पाटील काम करीत होता. तो अनेक दरोडे आणि चोऱ्यात सामील होता. खून बलात्कारात होता. धनगरांच्या टोळीबरोबर तोही काळी कृत्ये करून पोलिसांचा ससेमरा चुकून डोंगर कपारीत लपून होता. गावावर त्याची दहशत होती. तोच हा चंद्रू पाटील देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर पोलीस डायरीवर होता म्हणून स्वातंत्र्य सैनिक झाला. एवढंच नव्हे तर त्याच्याबरोबरचे अनेक गुन्हेगार स्वातंत्र्य सैनिक झाले. त्या सर्वांवर कळस शामराव अण्णांनी केला. त्यांचं अलीकडच्या राजकारणात जसं वजन वाढलं तसं त्याच्या वशिल्यानं सरकारी पेन्शन मिळावी म्हणून त्यांनी अनेकांना स्वातंत्र्य सैनिक केले. गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळी ज्या पोरांना चड्डी घालता येत नव्हती ती पोरं आज मोठी झाल्यावर शामराव अण्णांचे चमचे म्हणून गोवा मुक्ती लढ्यातील खोटे स्वातंत्र्य सैनिक झाले होते. मग गावानं चंद्रू पाटलाला तरी का नावं ठेवावीत असा प्रश्न धोंडीरामच्या मनात तयार झाला आणि त्याची सायकल त्याच्या घरासमोर आली. धोंडीरामला बघून त्याची आई लगबगीनं पुढच्या उंबऱ्यापर्यंत आली. त्याला अंगणातच थांबून म्हणाली, धोंडीराम, झालं काय काम? होय आई, मिळाली नोकरी. उद्यापासून कॉलेजवर रुजू होणार आहे. त्या क्षणीच त्याच्या आईनं त्याच्या गालावर हात ठेवून बोटं मोडली. त्याला मायेनं कुरवाळत म्हणाली, पोरा, अक्षवंत हो, घराण्याचं नाव मोठं कर. धोंडीरामनं खाली वाकून आईचे पाय शिवले. तिला नमस्कार केला. आई त्याला तिथंच थांब म्हणून लगबगीनं घरात गेली. पाण्याचा तांब्या आणि कुंकवाचा करंडा घेऊन बाहेर आली. त्याच्या पायावर पाणी ओतून त्याच्या कपाळी तिनं कुंकुम तिलक लावला. धोंडीरामच्या डोळ्यातून अश्रू घनगळले. आईच्याही डोळ्यांना आनंदाश्रूंच्या धारा लागल्या. त्याला पुन्हा जवळ घेऊन त्याची पाठ थोपटत ती म्हणाली, पिल्लांच्या पंखांना बळ आल्याचं बघून काय वाटतंय म्हणून सांगू लेकरा. पुढचे तिचे शब्द तिच्या कंठातच विरून गेले. सगळं घरच एका अनामिक आनंदाच्या डोहात बुडून गेलं. दौलती आणि सगुणाला आपला दादा कॉलेजमध्ये प्राध्यापक झाला याचा खूप खूप आनंद झाला.
सायंकाळी रानातून आबा घरी आले तेव्हा त्यांनाही धोंडीरामला नोकरी लागल्याची बातमी समजली. त्यांचाही ऊर आनंदाने भरून आला. पण त्यांनी आपल्या पुरुषी स्वभावाप्रमाणे हृदयातला आनंद चेहऱ्यावर व्यक्त न करता म्हणाले, बरं झालं, पंढरीचा पांडुरंगच पावला म्हणायचा. आता मला बी हात सोडवान झाली म्हणायची. त्याच्या घरातून ती बातमी पसरत पसरत गल्लीभर झाली. गल्लीतून गावात गेली. बातमी धोंडीरामच्या मित्रांना समजली. त्यांनी घरी येऊन त्याचं अभिनंदन केलं. बातमी शंकर शेटेच्या रूपानं शामरावांनांच्या वाड्यात गेली. ज्योत्याच्या दगडी पायऱ्या चढून रात्री जेवणं आटोपून पान तंबाखूच्या रंगलेल्या बैठकीत गेली. शंकर शेटे शामरावांनाला म्हणाला, अण्णा, यशवंता सावताचं पोरगं लागलं नोकरीला. हे ऐकून अण्णांच्या भुया कपाळावर चढल्या. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. ते शंकर शेटला म्हणाले, शंकर, आजवर ह्या गावातलं एक पोरगं बी ह्या शामराव अण्णाच्या चिठ्ठीशिवाय नोकरीत लागलं नाही. ज्याला नोकरी पाहिजेल हाय त्यानं पहिल्यांदा ह्या वाड्याच्या पायरीला रामराम घालावा लागतो, तरच त्याला नोकरी आणि भाकरी पण मिळते. हे एकच काम माझ्या माघारी कसं झालं म्हणायचं, डायरेक्ट झालं म्हणायचं. ते कसं? ना कुणाचा वशिला ना पैशाची देवाणघेवाण. पोरग लय शिकलंय म्हणत्यात. 13वीच्या पुढच्या शाळेत लागलं म्हणत्यात. कॉलेजात लागलं म्हणत्यात. म्हणजे मास्तर म्हणूनच का? वय, मास्तरच झालं म्हणायचं. पण दांडग्या पगारावर आहे. हां, पण कुठल्या कॉलेजात लागलं? आमदार शिरपतराव डांगेंच्या कॉलेजात लागलंय. म्हणजे आपल्या विरोधकांच्या कळपातच सामील झालंय म्हणायचं. असा शंकर शेटे आणि शामराव अण्णांचा संवाद झाला. आमदार डांगेंचं नाव ऐकून अण्णा अस्वस्थ झाले. ते पुन्हा शेटेला म्हणाले, शंकरराव, पोरग तिथं मास्तर झालं म्हणजे चांगलं झालं म्हणायचं नाही. त्यावर शंकर शेटे म्हणाला, काय करताय ते? उलट गावातली बला बाहेर गेली म्हणायची. गावात मोकळं हिंडून उजापुत्या करीत होतं, ते बाहेर गेलं. अण्णा म्हणाले, तरी पण श्रीपतराव डांगे आपला विरोधक हाय हे विसरून चालणार नाही. म्हणजे हे पोरग पण आपल्या विरोधात आज ना उद्या जाणारच आहे. मध्ये ग्रामसभेत त्यानंच दंगा घातला होता. तिची तुम्ही काय बी काळजी करू नका. असा गाव आपल्याबरोबर असल्यावर तुमचं कोण वाकडं करणार आहे? शंकर शेटे म्हणाला. शेट्टीच्या बोलण्यावर अण्णांचं तात्पुरतं समाधान झालं. पण धोंडीरामनं त्यांच्या मनात घर केलं. दुसऱ्या दिवसापासून धोंडीरामची कॉलेजवर नोकरी सुरू झाली. वर्गात तो विद्यार्थ्यांच्या पुढे इंग्रजीचं धडं शिकवू लागला. अस्खलित इंग्लिशमध्ये बोलू लागला. अवघड इंग्रजी भाषा विद्यार्थ्यांना सोपी करून समजावून देऊ लागला. त्याचं रुबाबदार व्यक्तिमत्व, इंग्रजी शब्द उच्चारण्याची विशिष्ट ढब, विद्यार्थ्यांना समजावून घेण्याची सहनशीलता यामुळं तो दिवसेंदिवस विद्यार्थी प्रिय शिक्षक झाला. प्राचार्य जोशी सरांचीही त्यानं मर्जी संपादन केली. त्याच्याबद्दलचे चांगले अभिप्राय डांगेंच्या कानापर्यंत गेले आणि एक चांगला तरुण प्राध्यापक आपल्याला मिळाला याचा डांगेंनाही आनंद झाला. धोंडीराम उत्कृष्ट वक्ता म्हणून कॉलेजमध्ये नावारूपाला आला. त्याचा वाचनाचाही व्यासंग वाढला. असे दिवस सरकत निघाले. धोंडीरामला बऱ्यापैकी पगार मिळू लागला. त्याच्या पगारावर घरात सुब्बता येऊ लागली. सगुणाला पाहण्यासाठी पै पाहुणे येऊ लागले. आबा सातत्याने सगुणाच्या लग्नाचाच विचार करण्यात गुंतले. धोंडीराम दिवसभर कॉलेज आणि संध्याकाळी गावातील मित्रांशी गप्पांची मैफल यात गुंतला. एकंदरीत त्याच्या आयुष्याला एक चांगली गती मिळाली. पण एक दिवस अचानक दादासाहेब पाटलांचा निरोप घेऊन त्याचा मित्र अर्जुन शिंदे कॉलेजवर आला. काय अर्जुन, आज काय काम काढलंस? असं धोंडीरामनं त्याला विचारलं. त्यावर हसत हसत अर्जुन म्हणाला, प्राध्यापक झाल्यापासून सगळं विसरलास म्हण की. म्हणजे? अरे दादासाहेब पाटलांशी झालेला करार विसरलास इतक्यात?
या अर्जुनाच्या वाक्यावर धोंडीराम नरमला. तो अर्जुनाला म्हणाला, अर्जुन, दादासाहेबांचा करार लक्षात आहे रे, पण पण काय, आता तू प्राध्यापक आहेस हेच ना? अर्जुन त्याला खोचकपणे म्हणाला. त्यावर धोंडीबा अर्जुनला म्हणाला, अर्जुन, मी प्राध्यापक झाल्यापासून माझं सगळं जीवनच बदललं आहे. काही उच्च ध्येय आणि चांगले विचार घेऊन वर्गात विद्यार्थ्यांच्या समोर उभं राहून विद्यार्थ्यांच्या मनात आदर्श संकल्पना रुजवतोय. त्यांच्या डोळ्यात त्यांच्या भवितव्याची स्वप्न पाहतोय. त्यामुळे मी स्वतःही खूप बदललोय. आज विद्यार्थीही माझ्यावर प्रेम करतात, मला त्यांचा आदर्श मानतात. अशा क्षणी दादासाहेबांचा करार कसा पार पाडावा हेच समजत नाही मला. त्यावर मोठ्यांदा हसून अर्जुन शिंदे म्हणाला, अरे धोंड्या, मला तुझी कीव येते रे. तू नोकरीला महाग होतास त्यावेळी तुला तुझे आदर्श आठवले नाहीत. आज तुझ्यासारखी असंख्य मुलं पदव्यांची भिंडोळी घेऊन नोकरीसाठी पायपीट करतात. जाईल तिथं वशिला आणि पैसा मोजावा लागतो म्हणून बिचारी पदव्या असून बेकार फिरतात. भाकरीलाही महाग होतात, साधं लग्नही करू शकत नाहीत, अक्षरशः वैफल्यग्रस्त होतात. आणि तुला सहज नोकरी मिळाली. हा आमदार डांगे 1,00,000-2,00,000 रुपये लाच घेतल्याशिवाय नोकरी देत नाही. त्यानं तुला फुकटात नोकरी दिली, ती फक्त दादासाहेबांच्या शब्दासाठी. हे विसरू नकोस आणि तू दिलेला शब्दही विसरू नकोस. त्या शब्दासाठी मी मध्यस्थ आहे. मी. अर्जुनचं हे बोलणं ऐकून धोंडीरामचं डोकं सुन्न झालं. अर्जुनला काय सांगावं हेच त्याला समजेन असं झालं. त्यातूनही तो अर्जुनला म्हणाला, पण अर्जुन, यातून काही मार्ग नाही का? अर्जुन नम्रपणे म्हणाला, मार्ग एकच, तो म्हणजे तू दादा पाटलांच्या पुतण्याला पेपरला डमी बसून पेपर सोडवायचास. आज सोमवार आहे, येत्या शनिवारी त्याचा पेपर आहे. कॉलेजला रजा देऊन त्या दिवशी सकाळी 9 पर्यंत दादासाहेबांच्या पंपावर ये. तुला ईश्वरपूरला न्यायला गाडी तयार ठेवतो. कळलं? असं एका दमातच अर्जुननं बोलणं संपवलं. त्यावर खाली मान घालून धोंडीराम म्हणाला, बघतो, विचार करतो. आता विचार कसला करतो धोंड्या? पेपरला डमी बसला नाहीस तर एवढ्या चांगल्या नोकरीला मुकशील. दादांच्या एका फोनवर तुझी नोकरी जाईल, हे समजून घे. ठीक आहे, असं उद्विग्नपणे धोंडीराम म्हणाला आणि अर्जुन निघून गेला. चक्रीवादळात एकाएकी समुद्रातलं जहाज सापडावं आणि वारा नेईल त्या दिशेनं फरफटत हेलकावं घेत जावं, तशी धोंडीरामच्या मनाची अवस्था झाली. तो परिस्थितीच्या चक्रीवादळात सापडला होता. त्या वादळाच्या दिशेला जाण्याशिवाय त्याच्यासमोर कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. कॉलेज सुटल्यावर तो सायकलला पायंडल मारीत गावाच्या दिशेनं निघाला. पायातल्या फिरणाऱ्या पायंडलसारखं त्याचं मन ही विचारांच्या चेनबरोबर फिरू लागलं. तो स्वतःशीच म्हणाला, आजवर आपण प्रत्येक गोष्ट कष्टातून मिळवली. अहोरात्र अभ्यास करून शिक्षण घेतलं, डिग्री मिळवली. फक्त नोकरी सहजासहजी मिळाली, तिच्यासाठीच फारसं फिरावं लागलं नाही. पण या नोकरीसाठी आपण जीवनातील सर्व नीतिमूल्य बाजूला सरकावून दादा पाटलांना हो म्हणालो. त्याचवेळी आपण नोकरी ठोकरायला पाहिजे होती. तरी पण आपली मजबुरी, घरच्या आर्थिक अडचणी आपल्यासमोर उभ्या राहिल्या आणि आपण तडजोड स्वीकारली. समजा नोकरी ठोकरलीच तर गावात जाऊन पुन्हा एकदा बेकार म्हणून फिरावं लागेल. चांगली लागलेली नोकरी सोडली म्हणून आबांचं बोलून घ्यावं लागेल. आबांचा कातावलेला चेहरा दररोज पाहावा लागेल. कारण नसताना घरातलं वातावरण बिघडून जाईल. त्यापेक्षा आलेल्या परिस्थितीला सामोरं जाणंच शहाणपणाचं ठरेल. आणि दादा पाटलांच्या पुतण्याचा डमी म्हणून पेपरला बसण्याचा निर्णय त्यानं पक्का केला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा.
आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.